नमस्कार, मी कॅप्टन अभिषेक पिंगळे. तर पहिल्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आणि होपोनोपोनो सिरीज मधला हा पार्ट 2 व्हिडिओ असेल. ज्यांना होपोनोपोनो बद्दल नॉलेज आहे, थोडीफार माहिती आहे, ते या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू शकतात. पण एकदम बेसिक पासून जर सुरुवात करायची असेल तर माझा प्रिव्हियस व्हिडिओ तो प्लीज अगोदर बघा. ह्याच्यात आपण थोडा अजून डीप जाऊया आणि अंडरस्टँड करूया की वेगवेगळे ऍस्पेक्ट्स आपल्या लाईफमध्ये, जसे रिलेशनशिप्स असतील किंवा फायनान्स, पैसा असेल किंवा जॉब असेल किंवा इतर वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतील, आणि त्यांना आपण कसं रूट कॉज पासून टॅकल करू शकतो. म्हणजे वरचीवर हील करण्यापेक्षा त्याचा ऍक्च्युअल रिझन त्या पर्टिक्युलर ब्लॉकेजचा काय आहे, तर ते आपण फाइंड आउट करून त्याच्यावर क्युअर करू. प्लस डॉक्टर रिव्हलन ज्यांनी आपल्याला होपोनोपोनो ऍक्च्युली स्प्रेड केलाय, त्यांचा एक खूप इम्पॉर्टंट एक मेसेज आहे रिलेटेड टू आपलं कार्मिक अकाउंट. आणि त्याच्यात ते फक्त आपलाच कार्मिक अकाउंट ह्या पर्टिक्युलर जन्मात जे आपण काय केलं आहे, चुकीचं किंवा चांगलं, म्हणजे वाईट किंवा चांगलं, तर त्या पर्टिक्युलर ह्याच्यात नसून आपल्या इतर जन्म मध्ये आपण काय केलेलं आहे, आणि प्लस आपल्या अँसेस्टरल काय कार्मिक डेप्थ आहेत ते पण त्याच्याबद्दल, म्हणजे पितृदोष वगैरे आपण जे ह्या टर्म्स वापरतो आपल्या भाषेत, तर त्यांच्यात ते अँसेस्टरल जे आपल्या कार्मिक डेप्थ आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले पेरेंट्स असतील किंवा आपले फोर फादर्स असतील, ज्यांनी काही चुकीचे किंवा चांगले काम केले, त्याचा आपल्याला जे प्रॉब्लेम्स पण फेस करायला मिळतात आणि त्याची पुण्याही मिळते जर चांगलं काम केलं असेल. तर डॉक्टर युलांचं असं म्हणणं आहे की आपण जे म्हणतोय की थँक्यू, आय लव्ह यू किंवा आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मी, हे आपल्या मागच्या आणि आपल्या फोर फादर्सचं किंवा मित्रांचं जर काही इश्यूज असतील अनरिझॉल्ड, त्यांनी जे काय चुकीचं किंवा काही काम केलं असेल वाईट, तर त्याच्यामुळे जे आपल्याला आता ह्या लाईफमध्ये जे काय फेस करायला लागतं इश्यूज, तर तेही क्लिअर होतात. आणि त्यांनी स्पेसिफाय केलंय, म्हणजे आपण जे म्हणतो की पुनर्जन्म किंवा कार्मिक अकाउंट वगैरे, हे फक्त आपल्या सनातन धर्मात नसून पण तिकडच्या हवाईन कल्चरमध्ये पण हे आहे. आणि त्यांनी हे स्पेसिफाय केलंय, तुमच्या लाईफमध्ये काही एस्पेक्ट असेल तर तो तुमच्या लेवलला क्लिन्झिंग नाही होत आहे, पण फोर फादर्स त्यांचंही ते क्लिअर होत आहे, जेणेकरून आपली लाईफ पुढे जाऊन स्मूथ होतं. लेट स्टार्ट विथ अ बेसिक एक्झाम्पल. म्हणजे आता समजा आपण रिलेशनशिप बद्दल बोलूया आणि कसं आपण होपोनोपोनो ऍक्च्युअली डेप्थ मध्ये जाऊन त्याचा क्लेन्झिंग करू शकतो, आपण त्याच्याकडे बघू. आणि नंतर मी तुम्हाला एक दोन प्रो टिप्स देणार आहे जे ह्या लेझी लोकांसाठी, म्हणजे आपण म्हणू शकतो, जे तुम्हाला हेल्प करतात. एनिवे, सो फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप असेल आणि एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये, आणि त्या व्यक्ती बरोबर तुमचं पटत नसेल फॉर एक्झाम्पल, तर पहिल्यांदा तुम्ही नुसतंच आपलं ब्लाइंडली रटणं की आय एम सॉरी, प्लीज फॉर मी, आय लव्ह यू, थँक्यू, हे करण्यापेक्षा, म्हणजे ह्यानी पण फायदा होतो असं नाही, पण एकदम अचूक त्याचा इलाज करायचा असेल तर बेसिकली तुम्ही त्या व्यक्ती बद्दल इमॅजिन करा, त्यांचा काहीतरी चेहरा आहे ना तुमच्या मनात किंवा व्हॉट एव्हर, आणि जेव्हा त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं इमेज तुमच्या माइंडमध्ये फॉर्म होते, तेव्हा तुमच्या आत काय इमोशन्स आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये अवेअरनेस हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेव्हा आपण त्या व्यक्तीबद्दल विचार करतो, आपल्या मनात काय विचार चाललेत, काय फिलिंग्स येत आहेत, विचार पण आणि फिलिंग्स, ह्या दोन इमोशन्स, ह्या दोन तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला जितकं आपण सतर्क राहू तेवढं आपल्याला ते रिअलाइज होईल की आपण काय त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह आपल्या मनातल्या मनात बोलतोय, किंवा आपल्याला काहीतरी एक फिलिंग येते निगेटिव्ह, म्हणजे चिडचिड असेल, राग असेल, किंवा त्यांच्याबद्दल आपण काहीतरी निगेटिव्ह बोलत असू. तर डॉक्टर युलियन म्हणतात की जेव्हा त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल तुमचे ते विचार स्टार्ट होतात, तर ते तुम्ही अवेअरनेस मध्ये आणून त्या विचारांना, फिलिंग्सला ऑब्झर्व केल्यावर, खरं सांगू तर 50% ऑफ युअर वर्क इज डन. बिकॉज जितकं तुम्ही ऑब्झर्व करतात तितकं तुम्ही ते पर्टिक्युलर हे ऑलरेडी क्लेन्झिंगच्या मार्गाला लागलेले असतात अवेअरनेसमध्ये. म्हणून मी तुम्हाला सारखे माझ्या बरेचसे व्हिडिओ कंटिन्यूस म्हणत असतो की सेल्फ टॉक इम्पॉर्टंट आहे, सेल्फ अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे, हे त्याच्यामुळेच म्हणतोय. तर 50% जेव्हा तुमचं काम झालंय की तुम्ही रिअलाइज करताय की काय फिलिंग येते, मग सेकंड स्टेप, लाईक आय सेड, की होपोनोपोनोच्या बेसिस आहे की आपल्या लाईफमध्ये जे काही घडतंय ते आपल्यामुळे घडतंय, आपल्या कर्मामुळे घडतंय किंवा आपल्या फोर फादर्सच्या कर्मामुळे घडतंय, आणि म्हणून ते आपल्यालाच ते रिपेअर करायचं आणि दुसऱ्यांना दोष द्यायचा नाहीये. म्हणजे आता ह्याच्या फॉर एक्झाम्पल, ह्याच्यात एक व्यक्ती आहे, समोरचा व्यक्ती तुम्हाला काही त्रास देत असेल किंवा तुमच्याशी नीट नसेल व्हॉट एव्हर, बट ऍज पर दिस थिअरी तो आपल्याबरोबर वागत नाहीये नीट, कारण की आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे फर्स्ट, आणि ती आपल्याला रिझॉल्व्ह करायची. तर त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करतात त्या समोर त्या व्यक्तीला आणून मनातल्या मनात, आणि जेव्हा तुम्ही हे मग क्लेन्झिंग प्रोसेस स्टार्ट करतात की आय एम सॉरी, प्लीज फॉर गिव्ह मी, आय लव्ह यू, थँक्यू, हे जेव्हा स्टार्ट करतात, त्या इमोशन्सला, त्या व्यक्तीला नाही पण त्या तुमच्या स्वतःच्या इमोशन्सला तुम्ही जेव्हा बोलतात या सगळ्या गोष्टी, तेव्हा ती क्लेन्झिंग प्रोसेस स्टार्ट होते. सो जे काय आपण करतोय हे स्वतःसाठी करतोय आणि स्वतःला क्लेन्स करतोय. म्हणजे आपण
आपल्यालाच म्हणतोय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, आय लव्ह यू, थँक्यू, कारण की आपण ते निगेटिव्ह इमोशन्स आणि थॉट्स विचार ते आत आणलेत आणि ते जनरेट करू. सो हे तुम्हाला कंटिन्युअसली करायला लागेल, ज्याने तुमचं जे कार्मिक डेप्थ आहे त्या समोरच्या माणसाबरोबर ते क्लेन्स व्हायला लागतं, क्लिअर व्हायला लागतं. ऑब्व्हियसली बघ, त्याच्यानंतर जो तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला त्याच्याबद्दल तर वेल अँड गुड, इट्स अ बोनस. म्हणजे आय लव्ह यू, थँक्यू, जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काही त्यांनी छोटं किंवा तुमच्यासाठी काही चांगलं काम केलं असेल त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करतात तर ते रिफ्लेक्ट होतं. ते बोलायची पण गरज नाही, तुम्ही मनातल्या मनात त्याला थँक्यू म्हणतात, त्या पर्टिक्युलर व्यक्तीला म्हणतात. काही छोटं त्यांनी काही आतापर्यंत तुमच्यासाठी केलं असेल त्याच्यासाठी, आणि नसेल केलं तरी तुमचं मे बी क्लेन्स करायची ते ऑपॉर्च्युनिटी देत आहे तो व्यक्ती. असा तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि तुम्ही बघा काय चेंजेस घडतात तुमच्या लाईफ. तर हे झालं आपलं रिलेशनशिप्स बद्दल. नाव लेट्स टॉक अबाउट फायनान्स, पैसा, मनी, वॉट एव्हर. इन दिस सेम सिच्युएशन असं विचार करा की काहीतरी एक फायनान्शियल इश्यू किंवा एक प्रॉब्लेम आहे. फायनान्स जेव्हा मी म्हणतो तेव्हा बिझनेस पण असू शकतो किंवा तुमचं काहीतरी दुकान असेल तर सेल्स पण असू शकतं, वॉट एव्हर. म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग अ ब्रीफ. आहे फायनान्शियल इन्सिडेंट जो ब्लॉक आहे तुमच्या माइंडसेटमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये, जो आपल्याला कळत नसतो, आपले काहीतरी पास्टचे काहीतरी एपिसोड असतात त्याच्यामुळे तो झालेला असतो. तर सेम वे तर तुम्ही त्या पर्टिक्युलर सोर्स ऑफ इन्कमला टार्गेट करा. म्हणजे तुम्ही पैसे कुठून कमवता, नोकरी असेल, बिझनेस असेल किंवा नोकरी नसेलही, तर सेम वे आपल्याला तो पर्टिक्युलर सर्कमस्टान्स, तो बिझनेस किंवा वॉट एव्हर असेल ते मनात आणायचे. त्याच्यानंतर ते काय निगेटिव्ह फिलिंग्स येतात तुमच्यामध्ये ते नोटीस करायचे. हे अवेअरनेस इज द की. त्याच्यात ती ब्युटी आहे, एक सिक्रेट आहे की जेव्हा तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देता तुम्हाला कळतं की बऱ्याच वेळा तुमच्या पैशाबद्दलची जी फ्रस्ट्रेशन असते, इम्पेशंटनेस असतो की लवकर मला पटपट पैसे मिळायला पाहिजे, अरे एवढं मी करतो मिळत का नाहीये. लोन असेल की जे तुमचं तुम्ही फेडू नाही शकत फॉर एक्झाम्पल. आता त्याच्यात होतं कसं की आपण ब्लेम करतो बँकेला किंवा त्या क्रेडिट कार्ड असेल किंवा दुसऱ्या इन्सिडेंटला आपण ब्लेम करायला, कस्टमर असेल, तुमचा बिझनेस असेल, तर तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतात निगेटिव्ह, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि ती फिलिंग समोर आणा माइंडमध्ये आणि ती ऑब्झर्व करत राहा. आणि ती ऑब्झर्व करताना आपले हे 3-2-4 वाक्य जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही रिपीट करायला लागता आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की ते सबसाइड म्हणजे कमी कमी होत चाललेत त्या फिलिंग्स, इमोशन्स, आणि तुम्ही एक झिरो स्टेटला येतात, जे डॉक्टर युलॅन म्हणतात झिरो स्टेट इज अगेन मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये येतात. तर तुम्हाला रिअलाइज होईल की जेव्हा तुम्ही, आणि अगेन लाईक आय सेड, हे जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याचा तुम्ही ओनर्स घेतलाय, रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेतली की हा हे माझ्या काहीतरी किंवा माझ्या फोरफादर्सच्या ह्याच्यामुळे ते मला फेस करायला लागतं. आणि आता तुम्हाला ती फेस करायची ताकद पण मिळायला, कारण की तुम्ही सिच्युएशनला ब्लेम नाही करत आहे, पण इनफॅक्ट ते क्लेन्स करण्यासाठी तुम्ही फॉरगिव्हनेस मागताय, माफी मागताय, ज्या काही कारणांमुळे तुमच्याकडून काय चुकलं असेल किंवा काय असेल, तुमच्या आई वडिलांकडून चुकलं तर त्याच्यासाठी. आता गंमत अशी की आपल्याला असं बऱ्याच वेळा वाटतं की आपल्या मुलांसाठी आपण पैसे कमवतोय आणि मग की त्यांना चांगली लाईफ द्यावी जी आपल्याकडे नाहीये, आणि त्या लाईफ साठी आपण बऱ्याच वेळा चुकीचे कामं पण करतो. त्याला हे कळत नाहीये की आपण जे चुकीचे कामं करतोय त्याच्यानी मे बी फायनान्शियली त्यांची लाईफ सेट होईल, पण इतर वेगवेगळ्या रेल्म्स असतात. नुसता पैसाच नसतो ना लाईफमध्ये, बाकीच्या गोष्टी पण असतात. तर तुम्ही जे चुकीचं काम करतायत त्यांचे लाईफ बेटर करण्यासाठी ते ऍक्च्युली तुम्हाला उलट पडतंय, महागात पडतंय, बॅकफायर होतंय की त्याच्याने त्यांची लाईफ अजून खराब होतीये थ्रू एनी अदर वे, नॉट फायनान्स. म्हणजे जे तुम्ही चांगलं करायला लागतायत उलट तुम्ही मुलांना पुण्याही देण्यापेक्षा उलट तुम्ही त्यांना निगेटिव्ह हे देतात, जे त्यांना एकतर तुम्हाला स्वतःला ते फेस करायला लागेल त्याचे कार्मिक अकाउंटचे डेट्स, किंवा त्यांना करायला लागेल जर तुम्ही क्लिअर नाही केलं. कोणाला करायलाच लागतं ते. सो हा हे झालं. आणि दुसरं होतं अगेन नोकरीसाठी. समजा फॉर एक्झाम्पल कोणाला तरी नोकरी नाही मिळत आणि आपण मग त्या फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, इरिटेशन, जे काय तुम्हाला फिलिंग्स येत आहेत त्या वेळेस त्या मोमेंटला, ते विचार करून ते तुम्हाला टार्गेट करायचे आणि ते तुम्हाला क्लेन्स करायचे. आणि हे लक्षात घ्यायचं की अगेन हे जर मला पर्टिक्युलर स्ट्रगल माझ्या लाईफमध्ये आहे तो माझ्याच ह्याच्यामुळे आहे आणि त्याच्यामुळे मी फॉरगिव्हनेस मागतो, मी सॉरी, क्षमा मागतोय आणि मी थँक्यू म्हणतोय की जे काय आहे त्याच्यासाठी आणि जे काय मला मिळणार आहे त्याच्यासाठी. ग्रॅटिट्यूड बद्दल पण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो की एक बुक आहे मॅजिक नावाची, तर ती पण तुम्ही वाचू शकता. ती आय थिंक बऱ्याच लँग्वेजेस मध्ये त्यांनी केलंय त्याचं ट्रान्सलेशन. आणि होपोनोपोनो मध्ये अजून एक असं आहे की समजा एक प्रॉपर्टी असेल, वास्तू असेल, ठीक आहे. आता वास्तूमध्ये आपण ती तुमची असेल किंवा तुमचं तिथे दुकान असेल किंवा तुम्ही तिथं राहत असाल, भाड्याने असेल, जेव्हा तिकडे जातात त्या पर्टिक्युलर वास्तूच्या एनर्जीज असतात. आता त्या एनर्जीज निगेटिव्हही असू शकतात. फॉर एक्झाम्पल तिथं काय काय वाईट गोष्टी घडल्या असेल समजा, तर तिकडे काही निगेटिव्ह एनर्जीज असतील, तर त्याही तुम्ही होपोनोपोनोनी क्लिअर करू शकतात. म्हणजे तिथं जेव्हा तुम्ही त्या वास्तूत जातात
तेव्हा तुम्ही ऑब्झर्व्ह करतात तुमच्या फिलिंग्सला किंवा जस्ट त्या सराउंडिंगला, आणि तुम्ही त्या पर्टिक्युलर जमिनीला किंवा त्या फ्लॅटला, त्या शॉपला, काय जे असेल तुमची जी प्रॉपर्टी, तिथे उभा राहून मनातल्या मनात तिला धन्यवाद म्हणताय, मनातल्या मनात तिला तुम्ही तिची माफी मागताय, तुमची त्याला प्रेम व्यक्त करताय, तर हे म्हणजे चमत्कार घडतात त्याच्यामुळे. आणि आपल्याच बघा ना, सनातन धर्मात आपण गाडीची पण पूजा करतो, शस्त्रांची पण पूजा म्हणजे काय, आपण नुसतंच ओवाळतोय आणि अगरबत्ती लावतोय आणि फुल लावतोय आणि झालं, म्हणजे मेकॅनिकल प्रोसेस नाहीये त्याची पूजा करणं. दिवाळी, दसऱ्यात आपण इनफॅक्ट त्या गाडी जेव्हा बसतो तेव्हा तिला धन्यवाद म्हणायला पाहिजे, तिची माफी मागायला पाहिजे जर तुमच्याकडून काय चुकलंय, तिला रफ तुम्ही चालवलंय. कारण की ह्या सगळ्या व्हायब्रेशन्स आहेत, हे सगळं व्हायब्रेशनवर चालू आहे, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, आणि तुम्हाला त्याचे तसे फळ मिळत आहे. मग जेव्हा तुम्ही त्याच्यात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ऍड करतायत युनिव्हर्समध्ये इन जनरल, तुमच्या प्रेझेन्सने तुम्ही तिला धन्यवाद म्हणतायत, ती गाडी असेल, काय पण असेल, म्हणजे हा कॅमेरा आहे समजा, मी या कॅमेऱ्यात बोलतो, मोबाईल असेल तुमचा, तुम्ही त्याला कधी धन्यवाद म्हणता, तुम्ही सगळ्यात जास्त तुमचा मोबाईल युज करता, आणि मग आपण पाडतो तो, रफ युज करतो, तर मग ऐन वेळेस जेव्हा तुम्हाला त्या मोबाईलची गरज असेल तेव्हा तो काम करणार नाही किंवा काय पण, म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल्स. माझं इंटेन्शन हे आहे की लिव्हिंग म्हणजे जिवंत वस्तू किंवा निर्जीव वस्तू, लिव्हिंग नॉन लिव्हिंग, म्हणजे दगड जरी असेल किंवा एक व्यक्ती जरी असेल, गाडी जरी असेल किंवा झाड पण असेल किंवा एक प्राणी पण असेल, तर ते सगळं व्हायब्रेशन्स वर चाललंय, फक्त त्याच्या फ्रिक्वेन्सीज डिफरंट आहे. म्हणून तुम्ही तेवढे एफर्ट्स त्या पॉझिटिव्हिटीला, त्याला ग्रॅटिट्यूड किंवा धन्यवाद करायला जर तुम्ही त्या एनर्जीज तशा ट्यून करता, तर ते तुमच्यासाठी तसंच रेसिप्रोकेट आणि फळ द्यायला. सेम वे गोज फॉर हेल्थ. आपलं शरीर आहे, आपण शरीराला जे काय करतंय आपलं शरीर, ते कोणत्या बेसिसवर करतंय ह्याची आपण पहिली गोष्ट जाणीव घ्यायला पाहिजे, की सगळंच आपण, आपलं जे आपण अन्न खातो ते आपण पचवतो का, रक्त आपण बनवतो का, किंवा रात्रीतून सकाळी झोपेतून उठून आपण उठतो का ऑटोमॅटिक जाग येते आपल्याला, आपल्या हार्टबीटचं जे रक्त जे पंप होतंय ते आपण करतोय का ते ऑटोमॅटिक होतंय, तर हृदयाचे ठोके पण आपण कंट्रोल करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी विचार करायला पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की नाही, आपण नाही काय करत आहे, ऑटो पायलटवर सगळं चाललंय, तर मग आपलं कर्तव्य आहे की त्याला आपण थँक्यू म्हणावं आणि त्याची माफी मागावी जर त्याचा आपण व्यवस्थित त्याची काळजी नसेल घेतली तर हो पोनो पोनो हे सगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये तुम्ही तसं वापरू शकता. आणि असा कोणताही ऍस्पेक्ट नाहीये ज्याच्यात तुम्ही नाही वापरू शकता, कारण की जिथं फिलिंग्ज आल्या, जिथं तुमचे विचार आले, तिकडे हो पोनो पोनो आला असं समजा. कारण की डॉक्टर ह्युलेन म्हणतात की तुमचं स्टेट जे आहे ते शून्यच पाहिजे, जितकं जास्त वेळ ठेवता येईल तितकं, कारण की तेव्हा ग्रेस फ्लो होते. म्हणजे जेव्हा तुम्ही ट्यून होता झिरोला, तेव्हा ती हायर पॉवर फ्रिक्वेन्सीज, व्हायब्रेशन्स तुम्हाला ट्यून करू शकतात त्याच्याबरोबर. पण तुम्ही जर स्वतःच कॅसेट जर चालू असेल किंवा स्वतःच्याच निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असेल, तर ते कसं ते ट्यून करेल तुम्हाला, कसं तुम्हाला गाईड करेल. आणि दुसरं होतं की डॉक्टर ह्युलेनने एक आईस वॉटर किंवा ब्लू वॉटर म्हणून एक 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 रेमेडी सांगितली होती, एक टेक्निक लेझी लोकांसाठी. आता ऑनेस्टली तुम्ही त्याचं सायन्स काय आहे असं मला विचारू शकतात, पण सायंटिफिकली आपल्याला पाण्याचा रिसर्च माहिती आहे की पाण्याचे जे आपण पाण्याबरोबर बोलतो त्याच्या ते व्हायब्रेशन ट्यून करतात. इनफॅक्ट एक जॅपनीज सायंटिस्ट पण आहे, त्यांना आता ते नोबेल पण मिळाले याच्यासाठी, या रिसर्चसाठी. पाणी मेमरी कॅरी करतं. हे पाणी हे जिवंत एक जीव आहे, म्हणजे तुम्ही जे काय बोलताय ते पाणी रेजिस्टर करतं. आता इमॅजिन करा, आपल्या शरीरात 60% जर वॉटर असेल तर आपण काय बोलतोय तर ते त्या पाण्याला अफेक्ट होतच आहे. आणि दुसरं आहे की कलर थेरपी म्हणून पण आहे, ते मी आता ते व्हिडिओ खूप मोठा व्हायला मी त्याच्याबद्दल बोलायला लागलो. तर एनिवे डॉक्टर ल्युलनने एक मेथड सांगितलेली की ही समजा एक ब्लू कलरची ट्रान्सपेरंट काचीची, प्लॅस्टिक नाही, काचीची ट्रान्सपेरंट बॉटल आहे. ही अमेझॉनवर पण मिळते. ब्लू कलरची ट्रान्सपरंट काचीची, अगेन मी रिपीट करतो, काच पाहिजे. त्याच्यात तुम्ही पाणी भरा, आणि जर तुमच्याकडे डायरेक्ट सनलाईट येत असेल सकाळचा, तर तुम्ही ती बॉटल तिथे ठेवा अर्धा तास, वॉटेवर 1 तास, आणि त्याच्यानंतर हेच पाणी तुम्ही डायरेक्ट प्या किंवा स्वयंपाकाला वापरा किंवा वॉटेवर. तर डॉक्टर युलेनचं म्हणणं आहे की जे तुम्ही ते 4 वाक्य बोलून जे करतायत क्लेन्झिंग झिरो स्टेटसाठी, हे ते पाणी ते ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये आणतं पिल्यावर. आता ऑब्व्हियसली तुम्ही ह्याला थँक्यू, आय लव्ह यू पण म्हणू शकता, पण फक्त सनलाईटमुळे, डायरेक्ट सनलाईट जर नसेल येत तर ठीक आहे, नॉर्मल लाईट मध्ये ठेवा, म्हणजे नॉट आपल्या ट्यूबलाईट नाही, पण नॉर्मल आउटसाईडचा जो ऍटमॉस्फिअरचा लाईट आहे. आणि सनलाईट इज व्हॉट ही हॅज रेकमेंडेड, की डायरेक्ट सनलाईट मध्ये उन्हात ही बाटली ठेवायची 1 तास आणि तुम्ही याचं पाणी प्यायचं. ब्लू कलर का ते अगेन कलर थेरपीमध्ये तुम्हाला कळेल, पण ही हॅज रेकमेंडेड दिस वन ऑफ दिस टेक्निक्स. मग मला वाटलं तुम्हाला पण ही शेअर करायला पाहिजे. अशा त्यांनी 3-4 केल्यात, पण ऑनेस्टली मी ते फॉलो नाही करत, सो आय कॅन टेल यू. आणि कमेंटमध्ये टाईप करा, मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला,
आणि अजून जर काही डाऊट्स असतील तर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि जर तुम्ही लाईक आय सेड की करत असाल तर त्याचे जे काय तुम्हाला एक्सपिरियन्सेस येत असतील तर प्लीज ते टाईप करा, ज्यांनी लोकांना त्याचे हेल्प होतं आणि मोटिवेशन मिळतं. आणि ऍटलीस्ट लोकांना असं वाटत नाही की हे सगळे काहीतरी थोतांड चाललंय. बिकॉज मी हे तुम्हाला सांगण्याचे पैसे नाही घेते, हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि माझ्या याच्यात मोटिव्ह नाहीये काही. जर मोटिव्ह असलं असतं तर मी समजू शकतो की हा मी काहीतरी तुम्हाला सांगतोय कारण मला त्याच्यातून पैसे मिळणार आहेत म्हणून. पण दिस इज फॉर युअर ओन गुड, दिस इज ट्रायड अँड टेस्टेड बाय मिलियन्स ऑफ पीपल. म्हणजे अख्ख्या जगभरात, म्हणजे भारतातही आत्ता आत्ता बोलायला लागले लोक, पण अख्ख्या जगभरात याचे खूप याच्यावर पुस्तकं लिहिलीत आणि लाईक आय सेड खूप लोकांचे टेस्टिमोनीज आहेत. म्हणजे युट्यूबवरच खूप लोकांचे टेस्टिमोनीज मला माहिती. तर येस, ट्राय करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग.